नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक आईच्या मनाच्या अगदी जवळची आहे. कारण आज आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या लेकरांसाठी आपण करत असलेल्या त्या खास पूजेबद्दल, जी फक्त श्रावण महिन्यातच येते आणि जिच्यामध्ये एक आईचं मन पूर्णपणे ओतलेलं असतं. होय, मी बोलतेय जिवतीच्या पूजेबद्दल. जर तुम्हाला वाटत असेल की जिवतीची पूजा म्हणजे नक्की काय करायचं, कोणत्या दिवशी करायचं, कशी मांडणी करायची, कोणते साहित्य लागते आणि ही पूजा केल्याने आपल्या मुलांना नेमका काय फायदा होतो, तर आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत घरगुती पद्धतीने ही संपूर्ण पूजा कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की जिवती म्हणजे नक्की कोण आणि या देवीला इतकं महत्त्व का दिलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. या संपूर्ण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो, मन प्रसन्न असतं आणि घराघरात सणांची रेलचेल असते. या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण जिवतीची पूजा करतो. जिवती म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण करणारी देवी असं मानलं जातं. जिवती देवी ही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाणारी देवी आहे. जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही आपल्या घराघरात मोठ्या श्रद्धेने पाळली जाते आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या भल्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटत असतं आणि जिवतीची पूजा ही त्या मातृप्रेमाचीच एक सुंदर अभिव्यक्ती आहे. आता आपण पाहूया की जिवतीचं चित्र किंवा फोटो कसा असतो. साधारणपणे जिवतीच्या चित्रामध्ये एक देवी मध्यभागी बसलेली दाखवलेली असते आणि तिच्या आजूबाजूला लहान मुलं खेळताना दाखवलेली असतात. काही चित्रांमध्ये मांजर देखील दाखवलेली असते, जी मुलांच्या खेळकर स्वभावाचं आणि निरागसतेचं प्रतीक मानली जाते. हे चित्र विकतही मिळतं आणि बऱ्याच घरांमध्ये पिढ्यानपिढ्या हेच जुनं चित्र जपून ठेवलेलं असतं. जर तुमच्याकडे जुनं चित्र नसेल तर तुम्ही नव्याने बाजारातून हे चित्र आणू शकता आणि दरवर्षी श्रावण महिन्यात हेच चित्र भिंतीवर लावून पूजा करू शकता. आता आपण बघूया या पूजेसाठी नेमकं काय साहित्य लागतं. तर सगळ्यात आधी तुम्हाला जिवतीचं चित्र लागेल, जे तुम्ही भिंतीवर किंवा एका पाटावर मांडणार आहात. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता म्हणजे तांदूळ, फुलं, विशेषतः शेवंतीची किंवा झेंडूची फुलं, दुर्वा, तुळशीची पानं, एक छोटा दिवा, तुपाची किंवा तेलाची वात, कापूर, उदबत्ती, नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ जसं की पुरणपोळी किंवा खीर किंवा साधा गुळ खोबरं, याशिवाय 5 प्रकारची फळं सुद्धा ठेवली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ किंवा त्यांच्यासाठी खास बनवलेला खाऊ, कारण ही पूजा मुलांसाठीच असते. त्यामुळे त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवला तर मुलांनाही या पूजेमध्ये सहभागी झाल्यासारखं वाटतं आणि त्यांना या परंपरेची गोडी लागते. चला आता आपण प्रत्यक्ष पूजेला कशी सुरुवात करायची ते पाहूया. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर ज्या जागी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका पाटावर किंवा टेबलावर स्वच्छ कापड अंथरावं आणि त्यावर जिवतीचं चित्र ठेवावं किंवा भिंतीवर आधीच लावलेलं असेल तर त्या चित्रासमोर पाट मांडावा. चित्रासमोर रांगोळी काढावी. रांगोळी काढल्याने त्या जागेचं पावित्र्य वाढतं आणि मन देखील प्रसन्न होतं. त्यानंतर एक दिवा लावावा. दिवा लावताना मनात असा भाव ठेवावा की हा दिवा माझ्या मुलांच्या आयुष्यातला प्रकाश सदैव तेवत राहो अशी मनोमन प्रार्थना करावी. दिवा लावल्यानंतर जिवती देवीला हळद कुंकू वाहावं. त्यानंतर अक्षता वाहाव्यात, फुलं वाहावीत आणि दुर्वा वाहाव्यात. दुर्वा या दीर्घायुष्याचं प्रतीक मानल्या जातात, त्यामुळे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दुर्वा वाहताना मनापासून प्रार्थना करावी. त्यानंतर तुळशीची पानं वाहावीत. तुळस ही पावित्र्याचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे तुळस वाहिल्याने मुलांचं आरोग्य चांगलं राहावं अशी प्रार्थना केली जाते. यानंतर उदबत्ती आणि कापूर लावून आरती करावी. आरती करताना जिवती देवीची आरती म्हणावी. जर तुम्हाला आरती पूर्णपणे पाठ नसेल तरी काळजी करू नका. तुम्ही मनापासून हात जोडून प्रार्थना केली तरी ती पूर्ण आरती इतकीच फलदायी असते, कारण देवाला भाव महत्वाचा असतो, शब्द नाही. आरतीनंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना तो देवी समोर ठेवून मनोमन म्हणावं, हे जिवती देवी, माझ्या मुलांचं रक्षण कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे. नैवेद्य दाखवल्यानंतर मुलांना पूजेजवळ बोलवावं आणि त्यांच्या हातून सुद्धा देवीला नमस्कार करून घ्यावा. लहान मुलांना जर पूजेतले काही नियम समजत नसतील तरी हरकत नाही. त्यांना फक्त हात जोडून नमस्कार करायला सांगावं, कारण लहानपणापासूनच अशा चांगल्या सवयी आणि संस्कार मुलांच्या मनावर रुजवले तर मोठेपणी तेच संस्कार त्यांच्या आयुष्यात